अटकेच्या 3 दिवस आधी भोंदूबाबा खरात आणि 3 IAS अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचं सूत्र सांगतायत। शिर्डीमध्ये 3 IAS अधिकारी भोंदूबाबा खरातला भेटल्याची सूत्रांची माहिती समोर येते। शिर्डीतील एका हॉटेलमध्ये बैठक झाल्याची सूत्रांची ही माहिती आहे। विनोद नावाच्या व्यक्तीने अधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून आणल्याचंही कळतंय। 3 IAS अधिकारी कोण, SIT चौकशीत समोर येणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे। या संदर्भात चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंदन, आपण बघतोय अवघ्या 3 दिवस, अटकेच्या 3 दिवस आधी या सगळ्या घडामोडी घडल्यात, नेमकं काय घडलं सविस्तर सांगाल? आपल्याला माहिती आहे कॅप्टन खरात हा सध्या SITच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे। मात्र कॅप्टन खरात याचे राजकीय तसंच अधिकारी वर्गातले जे संपूर्ण संबंध आहेत ते आता समोर यायला लागलेले आहेत। SIT मार्फत जी चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। अटक होण्याच्या अगदी 2 ते 3 दिवस आधी कॅप्टन खरातनं शिर्डीमध्ये एका हॉटेलमध्ये एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला राज्यातले 3 बडे IAS ऑफिसर जे आहेत ते उपस्थित होते अशी देखील माहिती समोर येते आहे। या सगळ्या संदर्भामध्ये ही बैठक नेमकी कशासाठी घेण्यात आली होती, या बैठकीत नेमकं काय ठरलं होतं, याबाबत आता SITची टीम जी आहे ती एकूणच तपास करते आहे। मात्र यापूर्वी देखील कॅप्टन खरातनं अशा पद्धतीनं अनेक IAS IPS अधिकाऱ्यांशी आपले संबंध प्रस्थापित केले होते आणि याच संबंधाच्या मदतीनं तो राज्यभरात अनेक ठिकाणी जागा जमिनींचे व्यवहार करत असल्याचं देखील समोर आलेलं आहे। 3 दिवसांपूर्वी जी त्यांनी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये जे IAS अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते ते नेमके कोण होते याचा देखील तपास आता या संपूर्ण SIT चौकशीच्या निमित्तानं समोर येईल। आणि त्यामुळे आता या तपासामध्ये पुढे काय समोर येते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही तपासावरती लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी, भोंदूबाबा अशोक खरातच्या SIT चौकशीला आता सुरुवात झालेली आहे। भोंदूबाबा अशोक खरातच्या SIT चौकशीला सुरुवात झाली आहे आणि या चौकशीमध्ये आपण बघतोय नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे SIT चौकशीला। विनोद नावाच्या व्यक्तीने बैठक घडवून आणल्याची माहिती समोर आली होती। अटकेच्या 3 दिवस आधी काही IAS अधिकाऱ्यांसोबत या भोंदूबाबाची चर्चा झाली, बैठक झाली आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय आणि त्याच नंतर आता पुन्हा एकदा SIT चौकशीला सुरुवात झालेली आहे। भोंदूबाबा अशोक खरातच्या SIT चौकशीला पुन्हा एकदा आता सुरुवात झालेली आहे।